हाय हॅलो नमस्कार, मी दीपाली माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते. गुड इव्हनिंग सगळ्यांना. तर आता सायंकाळपासून व्लॉगला सुरुवात करते. तर आता सायंकाळ झालेली होती म्हणून देवाजवळ तुळशीजवळ दिवा वगैरे लावून घेतला मी. आणि सायंकाळी स्वयंपाक वगैरे करण्याआधी आधी दिवा वगैरे सगळं लावून घेत असते आणि नंतरच मग मी स्वयंपाकाला लागत असते. तर स्वयंपाकामध्ये मला जिरा राईस बनवायचा होता म्हणून गॅसवर ना एका गंजामध्ये मी पाणी उकळायला ठेवलेलं होतं. जिऱ्याची फोडणी आधीच दिलेली होती आणि मग तांदूळही धुवून ठेवलेले होते. तर आता पाण्याला छान अशी उकळी आली होती म्हणून त्यामध्ये तांदूळ वगैरे मी टाकून दिले. आणि दुसऱ्या गॅसवर मी थोडी पालक ना गरम पाण्यामध्ये शिजवून घेतलेली आहे. कारण मला पालक आलूची भाजी करायची होती. तर त्याचसाठी मी थोडी पालक शिजवून घेतलेली होती. आणि आता थोडे आलू वगैरेही त्याच्यासाठी मी कापून घेत होती. कारण हे आलू मी थोडेसे तळून घेणार तेलामध्ये म्हणून थोडे साधारण आकारामध्ये मी ते आलू चिरून घेतले. त्यानंतर थोडा मसाला वगैरे पण करायचा होता मला. तर लसूण वगैरे सोलून घेतलेलं होतं. त्यानंतर छान कांद्याची टमाटरची प्युरी वगैरे मी करून घेतलेली होती आणि अद्रक लसणचाही मसाला वगैरे मी बनवून घेतलेला होता. त्यानंतर थोडी शिमला मिरची चिरायला घेतली मी. कारण सोयाबीनच्या वडीची भाजी मला करायची होती. तर त्याच्यामध्ये थोड्या मोठ्या मोठ्या आकारामध्ये शिमला मिरची आणि कांदे टाकले की ते भाजीमध्ये ना खूप छान वाटतात खायला. तर तेच मग मी थोडे मोठ्या आकारामध्ये शिमला मिरची आणि कांदे वगैरे चिरून घेतले. त्यानंतर मी थोडीशी सोयाबीन वडी ना दही आणि सगळे मसाले वगैरे टाकून मॅरिनेट करून ठेवलेले होते. आणि इकडे आलूही मी तळायला घेतलेले होते. थोडेसे छान असे गोल्डन रंगावर मी ते तळून घेतले होते. आणि सगळी पूर्वतयारी भाजीची माझी झाली होती. त्यामुळे मग मी दोनही भाज्यासोबतच फोडणी वगैरे टाकायला घेतल्या आणि इकडे अपेक्षा भांडे लावत होती. तर चला आता माझा सगळा स्वयंपाक झालेला होता. तर त्यामध्ये मी जिरा राईस आणि सोयाबीनच्या वडीची भाजी, पालक आलूची भाजी केलेली होती. परत चपात्याही झालेल्या होत्या आणि स्वीटनं मी बाहेरून मागवलेलं होतं. तर आज ना माझ्या मामाचा मुलगा आदित्य आणि माझा मावस भाऊ अभिषेक जो की पुण्याहून आलेला आहे लग्नाकरिता. तर त्याच्या आत्याच्या मुलीचं लग्न होतं कालचं. त्याचसाठी तो आलेला होता. तर कालच्या व्लॉगमध्ये तुम्ही त्याला बघितलेलंच असेल. तर जी पिंक ड्रेसमध्ये आहे ती मनीषा, माझ्या मामेभावाची पत्नी. तुम्ही आता काही दिवसाआधीच व्लॉग बघितलेला होता. त्यांच्या ॲनिव्हर्सरीला मी त्यांच्या घरी गेलेली होती. आणि ही आहे माझ्या मावस भावाची पत्नी रसिका. तर रसिका माझ्याकडे पहिल्यांदाच आलेली होती. म्हणजे 2 वर्ष झाले त्यांच्या लग्नाला. तशी 1-2 कार्यक्रमांसाठी ती नागपूरला आलेली होती. म्हणजे मागच्या वर्षी आदित्यचं लग्न झालं तेव्हा आलेली होती. मात्र घरी वगैरे येणं नव्हतं झालं तिचं माझ्याकडे. तर पहिल्यांदाच आलेली होती ती आज. आदित्य सगळ्यांना हाय बोलत आहे इथे. तर सगळ्यांसोबत छान निवांत बसता यावं, बोलता यावं म्हणून स्वयंपाक वगैरे थोडा लवकरच मी करून घेतलेला होता. त्यानंतर मग आम्ही थोड्याशा गप्पा गोष्टी करत वगैरे बसलो होतो. आणि त्यानंतर मग जेवायला वगैरे बसलो. तर सध्या आता थंडी खूप जास्त पडत आहे त्यामुळे ना समोरचं दार थोडं लावूनच ठेवलेलं आहे. कारण वारा येत असतो त्यामुळे ना मग हॉलमध्ये बसताच येत नाही, दार लावूनच ठेवावं लागतं. तर सगळ्यांची जेवणं वगैरे झाली. त्यानंतर मग आम्ही ॲल्बम बघत बसलेलो होतो. तर माझ्या लग्नाचे ॲल्बम वगैरे होते. तर तेच त्या बघत बसलेल्या होत्या. आणि त्या ॲल्बम मध्ये बघून ना म्हणजे मी किती बारीक होती त्यावेळेस, म्हणजे तब्येतीने जरा बारीकच होती मी लग्नाच्या वेळेस. तर तेच बघून त्या हसत होत्या की किती बारीक होत्या ताई तुम्ही म्हणून. परत माझ्या लग्नामध्ये सगळे कसे दिसत होते आणि आता एवढ्या वर्षामध्ये कुणामध्ये काय फरक पडलेला आहे, किती बदल झालेला आहे ते सगळं बघत होते. त्याचप्रमाणे आदित्य त्यावेळी कसा दिसायचा, अभिषेक कसा दिसायचा तेही बघून त्या हसत होत्या. आणि त्यांचे फोटोही त्यांनी काढून घेतलेले होते. तर माझ्या लग्नामध्ये आदित्य, अभिषेक म्हणजे सगळेच माझे लहान भावंडं जे काही आहे ते सगळे लहान लहान होते. आणि आता सगळ्यांमध्ये बराच चेंज झालेला होता. तर त्यामुळे आमच्या मस्त अशा भरपूर गप्पा गोष्टी वगैरे रंगलेल्या होत्या. आणि आता ते निघत होते त्यामुळे मग त्यांना हळदी कुंकू वगैरे लावून घेतलं मी. तर अभिषेक लग्नाकरिता आलेला होता तर तो तिकडे मामाकडेच थांबलेला होता. तर म्हणून ते सगळे सोबतच आलेले होते. तर मनीषा देखील माझ्याकडे आता 1 वर्षानंतरच आलेली होती. म्हणजे मागच्या वर्षी तिचं लग्न झाल्यानंतर त्यांना मी बोलावलेलं होतं घरी. त्यानंतर आत्ताच आलेली होती ती.
तर चला आता ते सगळे निघालेले होते आणि मी देखील माझ्या व्लॉगचा इथेच आता एंड करते. आजचा व्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडला असल्यास लाईक करा. तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.